त्या क्रियानंतर आहे ना नुसतं व्हायब्रेट झाल्यासारखं झालं. वाइब्रेट झाल्यासारखं काय होतं. भाभी अब हिंदी में बात करो, हिंदी सुनने दो हमको, नजदीक पकड़े जाना. मेरी किस्मत अच्छी थी कि मैंने गुरुदेव की शरण में आए। और सबसे पहले तो मैं यही कहना चाहूंगी कि मैं खुशकिस्मत हूँ और मैं सेठ की धन्यवाद देना चाहती हूँ कि हमें इस काबिल बनाए और अच्छा मार्गदर्शन दिखाए और गुरुदेव के शरण में लाए। हमारे शरीर में जो भी परेशानी है गुरुदेव ने स्वयं दूर करेगा, ये मेरे विश्वास। वैसे भी आप गुरुदेव का आवाज दे रही थी, मैं सुन रहा था. माझ्या शरीरात पूर्ण अशा मुंग्या आल्यासारखं झालं होतं आणि ना हात पूर्ण असे वाकडे होत होते, हातच फक्त. आता सरळ आहे का पाय बरं? नाही तर घरी आणतील आम्हाला करून आहे ना. मी सरळ करायचे ते आपाप वाकडे व्हायचे असे. आपण प्रयत्न काहीच करायचे नाही. बरं झालं तुम्ही आज त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय, उद्याची चूक करायची नाही. आपण हात सरळ करायच्या नादात इकडे श्वास विसरतो. एक श्वास मोत्यासारखा श्वास होतो, इतका अनमोल आहे. एक श्वास विसरला का तुमची लय बिघडते. ही लय तुमची जेव्हा आपण निसर्गाशी जी लय ओरिजिनल लयशी गुरुदेव घेऊन जात आहे तुम्हाला, त्याच्यामुळे ते टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे हात आपल्या हाताने वाकडे झाले, प्रयत्न काहीच करायचे, होते ते होऊन द्यायचं. हा नाही हात नाही लावायचं, ते प्रयत्न द्यायचे नाही जास्त. बोला. पायी इतकी जड पडली, नंतर असं वाटत होतं जमिनीवरच नाही, जमिनीच्या वरती सरकलेले. ओके द्या इकडे. द्या पटापट, एक सेकंदात पटापट पटापट, 2 सेकंद. बोल का माईक. पहिले थरकाप झाला, जवळ जवळ. पहिले थरकाप झाला थोडासा, हा नंतर हात पायाचे मुंग्या आले आणि नंतर बोटाची गोळा होत राहिले. हा तसेच होऊन दिले, काहीच केले नाही. हा. असं थोडस हे उचलल्यासारखं वाटलं. वाटलं आणि फुल घाम आला आतमधून. हो का? बस एकच वाटला नाही. अरे वा. आता तो पप्पांना सांग, पप्पा म्हणे मी नाही येणार, घाबरं सुटले तर घेऊन ये पुढच्या कोर्सला. हा नॉर्मल मुंग्या आल्यासारखं झालं. हा श्वास घेतले सगळे. ओके द्या परसराम भाऊ घ्या पटापट. शामराव थांबा, मुंग्या आल्या. प्रथमतः सर्वांना जय गुरुदेव. ए तुम्ही कुठे चालली? हो बसून राहा बसून. चालेल 2च मिनिटं सोडायचे, एवढंच नाही आता घ्यायचं. 2 जण बायका, बाकीचे अनुभव उद्या आपल्याला मिळवून द्यायचे. मला आहे ना खरं सांगता हसायला जास्त येते. हो काय जे होईल मी मन मोकळा असलो. असं काहीच नाही. त्याला रडू आलं मग मला काही येत नाही असं काही काय परिस्थिती. तुम्हाला जे होतं ते करायचं, येऊ द्यायचं. कालपासून जसं आलोय हा. ना, तर माझा अनुभव आला बा. हा आतापर्यंत शरीरातून इतकी